काल संध्याकाळी आईने औक्षण केले नेहमीप्रमाणे. यावेळी मात्र ती जास्तच भावूक वाटली. तिने मारलेल्या मिठीवरून. आई, आपलं काय ठरलंय? मी निघण्याची वेळ जवळ आली की हसतमुख राहायचं? तुला काय बोलायला जाते? तुझी मुलं तुझ्यापासून लांब जातील तेव्हा तुला कळेल माझ्या डोळ्यातील अश्रूंचा अर्थ. अशी ही माझी आई. माझ्याच का, सगळ्यांच्याच आयांची अशी परिस्थिती असेल जेव्हा ती मुलं शिक्षण किंवा नोकरीनिमित्ताने घरापासून लांब जायला निघतात. खरं तर बाबांच्या फिरतीच्या नोकरीमुळे मी लहानपणी आजी आजोबांजवळ राहिलो. नंतर शिक्षणानिमित्ताने घरापासून लांब होतो. आता माझं पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेत सुरू असल्यामुळे आई माझ्या बाबतीत जास्त हळवी होती. आज जायचा दिवस अखेर उजाडला. सकाळपासून आम्ही दोघेही एकमेकांना नजर द्यायचं टाळत होतो. जेवताना देखील मी मान वर केली नाही. बाबा मात्र सगळं समजून चुपचाप होते. या सुट्टीत खरं तर मी जवळपास 1.5 महिना घरी होतो. तिच्या आग्रहाखातर आम्ही आठवडाभर कोकणातल्या मामाकडे गेलो होतो. तिथे मी जवळपास 5 वर्षांनी गेलो होतो. खूप रमली होती ती तिथल्या वातावरणात आणि नातेवाईकांमध्ये. तिथून आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परत मुंबईला आलो. माझ्या आवडीचे जवळपास सगळे पदार्थ यावेळी तिने बनवून मला कौतुकाने खायला घातले होते. घरी सत्यनारायणाची पूजा केली. मुंबईमधल्या नातेवाईकांना बोलवून गेट टुगेदर केलं. त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर फक्त समाधानाची कोजागिरी पौर्णिमा दिसली मला. संध्याकाळी माझे मित्र भेटून गेल्यावर तिने जेवायची पानं वाढली. कालपर्यंत हसत खेळत होणारी आमची जेवणं आज शुकशुकाटात झाली. निघायची वेळ जवळ आली अखेर. मी देवघरात जाऊन घरच्या देवांना नमस्कार केला. आईने हातावर नेहमीप्रमाणे दही ठेवलं. त्या क्षणी अखेर आमची आमच्या दिवसातली पहिली नजरानजर झाली. दही खाऊन झाल्यावर मी तिला नेहमीप्रमाणे वाकून नमस्कार केला. आई, आता फक्त 1.5 वर्ष राहिले आहेत. माझ्या पदवीदान समारंभासाठी तुला आणि बाबांना यायचं आहे अमेरिकेत. लक्षात आहे ना? मी आतुरतेने वाट बघेन तुमच्या दोघांची. खाली कॅब आली आणि त्यात बसून आम्ही सहार विमानतळावर पोहोचलो. सामान उतरून घेतले मी. कॅब निघून गेली. जणू सकाळपासून ठरवून ठेवलेलं अखेर आई बोलून गेली. अर्ध आयुष्य माझ्यापासून लांब राहिलास तू. खूप इच्छा होती तुझ्यासोबत राहायची, पण देवाने कायम उलटे फासे टाकले. तुझे लाड करायला मिळाले नाहीत. तुला कधी पोटभर जवळ घेता आले नाही. आजवर सगळ्या इच्छा मनात दाबून ठेवल्या. डोळ्यात पाणी आलं की तुला आवडत नाही. अरे, त्या सगळ्या जुन्या इच्छा उफाळून येतात तू समोर आलास की. तू म्हणतोस तसं 1.5 वर्ष तर राहिले आहे, पण मी किती दिवस राहीन ते मलाच माहिती नाही आहे. आई, अगं काय बोलते आहेस तू? आईचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. विजया, मी इतकं समजावून देखील तू आज शेवटच्या क्षणी तोंड उघडलेस ना. इतका वेळ गप्प असणाऱ्या बाबांनी अखेर तोंड उघडले होते. मला काहीच कळत नव्हते. बाबा, आई काय म्हणते आहे? बाबांनी मला जवळ घेतलं आणि ते म्हणाले, गेल्या महिन्यात तुझी आई अचानक आजारी पडली. वैद्यकीय तपासणी अंती असं कळलं की तिला कॅन्सर झाला आहे, पण तो बरा होण्यातला आहे असं डॉक्टर म्हणाले. म्हणून यावेळी तू आलास तेव्हा ती जास्त भावूक होती. सकाळपासून तिच्या नजरेला नजर देण्याचं मी टाळलं. त्याचं मला आता जास्त वाईट वाटलं. मी हँडबॅग बाबांच्या हातात देऊन आईला गच्च मिठी मारली. तिला रडते म्हणून रागवणारा मी स्वतःला सावरू शकलो नाही आणि तिच्या कुशीत शिरून ढसाढसा रडू लागलो. आई नुसती माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. तुला काही होणार नाहीये, विश्वास ठेव माझ्यावर. आजवर हौस मौज विसरून जाऊन तुम्ही दोघांनाही मला इथवर आणलं. आता काही महिन्यांनी त्या सगळ्यांची परतफेड करायची संधी मला हवी आहे आई. मी तुला असं दुःखी आणि आजारी नाही बघू शकत. तू काळजी घे स्वतःची. मी आत्ता रोज गप्पा मारेन तुझ्याशी. माझ्यासाठी तुला टवटवीत राहायचं आहे आई. बाबा, आईचे सगळे रिपोर्ट मला मेलवर पाठवा. मी अमेरिकेत दाखवीन. तिच्यावर सर्वोत्तम उपचार करू आपण. तुम्ही नका काळजी करू. आजपासून ही आपल्या तिघांची लढाई आहे आणि आपण ती जिंकणारच आहोत. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. मी आमच्या तिघांचा हसा सेल्फी काढला. आईबाबांना वाकून नमस्कार करून मी विमानतळाच्या मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश केला.